हे आमच्या राज्यकर्त्यांना आता कळायला लागले. खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कामगार हे या देशाचे दोन श्रमिक पाय आहेत. या पायावर या राष्ट्राचा डोलारा उभा आहे. पण या दोन शक्तीचा विचार ज्या अर्थानं व्हायला पाहिजे होता त्या अर्थानं झालेला नाही. एक खातोय तुपाशी आणि दुसरा शोधतोय उपाशी. 2 वर्षाची जाईल सत्ता अपेश माथा ठेवू नका आणि विडा पैजेचा उतरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे आमचे हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हे स्वप्रतिवेला हा अर्पण करते. आपण आतापर्यंत आपल्या प्रिय नेत्यांचे विचार घेतले, परंतु आपण जिल्ह्यांच्या वतीनं त्यांना काही दिलेलं नाही आणि म्हणून त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे. सर्वांचं प्रातिनिधिक स्रोत म्हणून श्री जिल्हाप्रमुख हे मान्य बाळासाहेबांना हा अर्पण करते. यानंतर भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष माननीय दत्ताजी साहेब यांना हा अर्पण करण्यात येईल. यांचा प्रिन्सिपल मनोहर जोशी यांचंही हा अर्पण करण्यात येईल. आमदार छगन भुजबळ भारताचा खनाडी यांचा हा अर्पण करतो. त्यानंतर स्वागत करण्यात येईल. यानंतर आमचे जिल्हा उपप्रतिनिधी माननीय श्री प्रकाश पांडे यांनाही हार घालून अखिल भारतीय सिंधी समाजाच्या वतीनं श्री लक्ष्मणजी योजनाप्रमुख यांच्या साहेब जरा एक 2000 साहेब जरा बोला मुख्य कार्यकर्ते खरेदी अनुभव घेऊन बघा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि नातांनो, हा माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू झालेला आहे. मुंबईमध्ये असताना बऱ्याच बातम्या यायच्या, थंडी कडाक्याची आहे, जाताना स्वेटर वगैरे घालून जा, मफलर घेऊन जा. बायकोने सांगितलं स्वेटर घ्या, माकड टोपी घ्या. पण माकड टोपी काय घालणार नाही. मंत्रिमंडळामध्ये एवढी माकडं असताना आणखीन त्यामध्ये माझी वर कशाला? जो आहे तसा दिसू द्या लोकांना. पलीकडे अमरावती आहे. माझ्या आईचा जन्म अमरावतीचा, तिचं माहेर अमरावती. उद्या संध्याकाळी तिथे सभा आहे. आता ते म्हणाल हे एवढं असं काय अंतर ठेवलं तुम्ही, लांब 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 वगैरे काय, तुम्ही बाळासाहेब काय जनतेपासून दूर चाललेत की काय? का बाळासाहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत?
कारण ह्याच्यानंतर पोलिसांनंतर कोणी आणखीन, त्याच्यानंतर जनता. तसला काही प्रकार नाही. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही असं दूर जावं असं मलाही वाटत नाही. पण काही वेळेला बातम्या येतात, काहीतरी 7 अतिरेकी मला मारायला निघालेले आहेत मुंबईहून. बेगडावने हिंमत असेल तर या ना तुम्ही या मैदानामध्ये. आणि मग मराठ्यांच्या तलवारीची धार काय असते ते तुम्हाला दिसून येईल. या देशाच्या पंतप्रधानांना कदाचित तुम्ही उडवला असाल, तो नीचपणा जर या महाराष्ट्राच्या मातीतून कराल तर एक पगडी सुद्धा शिल्लक राहणार नाही, एक पगडी शिल्लक राहणार नाही. आणि हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. कारण 69 साली ज्यावेळेला सीमा प्रश्नावरती मुंबईमध्ये आम्ही आंदोलन केलं, आम्हा सगळ्या पुढाऱ्यांना अटक झाली. मुंबई पेटली, ठाणं पेटलं, पुन्हा थोडंसं पेटलं. पण आता प्रकार बदललेल्या या 22 वर्षामध्ये शिवसेनेची पाळेमुळे केवळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नाही, तर गुजरातमध्ये, गोव्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, नवे पंजाबमध्ये, नवे दिल्लीमध्ये, हिमाचल प्रदेशकडे पसरलेली आहे. आणि जर माझ्या केसाला जर धक्का लागाल तुम्ही, तर इथून जी सुरुंगाची वाट लागेल ती संपूर्ण पेटत देशभर पसरेल आणि तुमची संपूर्णपणे तुम्ही होरपळून निघा. हा इशारा मी त्यांना देऊ शकतो. अभिमानानं सांगतो. आणि तुम्ही आम्हाला मारताय. तुमचं भांडण कोणाशी आहे? सरकारशी आहे ना? मग घाला ना गोळ्या तिकडे, आमच्या मागे कशाला? उलट कमी पडल्या तर आम्ही पुरवू. त्या सरदारजींना सांगायचं कोणी? हा प्रश्न येतो. शिरतच नाही म्हणून जरा टोपी वर करा, म्हणजे कानाची भोकं मोकळी होतील. आणि मग आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला ऐकू येईल. आम्ही महाराष्ट्र जिंकायला निघालेलो आहोत. केवळ बाळ ठाकरेला काहीतरी व्हायचंय म्हणून नव्हे. मी शरद पवार नव्हे. इकडे नाही तर तिकडे, तिकडे नसलं तर इकडे, इकडे नसलं तर तिकडे, हे धंदे मला करायचेच नाही. निवडणुकीला मी उभाच राहणार नाही. तुम्ही व्हा, तुम्ही सगळे मोठे व्हा. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी रडतोय. कामगारांचे प्रश्न आहेत, कामगार रडतोय. जनता रडते आहे. 42 वर्षामध्ये काय दिलं, काय मिळालं तुम्हाला? जेवढ्या ह्यानी खुर्च्या उभवल्या आणि त्यांना जेवढी ऊब मिळाली तेवढी तुम्हाला सुद्धा ऊब मिळालेली नाहीये. आता मिळत असेल तर गोष्ट नळे, जरा चिकटून बसल्यानंतर जरा बरं वाटतं, गरम 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 थोडं. म्हणजे एकजुटीचा फायदा केवढा आहे बघा. थंडीचा बाप जरी खाली उतरला तरी तुम्हाला मात्र थंडी वाजणार नाही. कारण काय? एकजुटीने बसलेले आहात. हे एकजुटीचं महत्व आहे. आम्ही महाराष्ट्र का जिंकतोय? का काही घरी बायकोचं माझं भांडण झालं, यांना काही संसार नाहीत, कोणाला काही नाही, हे पाहवत नाही. या देशामध्ये काँग्रेसने संपूर्णपणे सत्ता राबवली. एक मधले काहीतरी 1-2-2.5 वर्ष त्या जनता पक्ष दळभद्र्यानं दिली. त्यांनाही ते जमले नाही. म्हातारे असले तरी भांडत होते आणि धोत्रात पाय अडकून पडले. मोरारजी देसाई काय, ते चरण सिंग काय, आणि आता जरी नवीन काही पक्ष निर्माण होतोय, व्हीपी सिंग वगैरे वगैरे, व्हीपी सिंग, बहुगुणा, अमुक तमुक, ते तुमचे कोण आहेत ते हरियाणाचे देवीलाल, ह्याची लाल त्याची लाल, केवढे आलेत. हे सगळे माजी काँग्रेसवाले तिकडे जमत नाही म्हणून इकडे आले आणि विरोधी पक्ष स्थापन करतायत. अरे गुण नसला तरी वाण लागले, वाण नसला तरी गुण लागलेला आहे. त्या साबणाने घासून जाणार आहे काय तुमचं? हा काँग्रेसचा जो नायटा त्यांना चिकटलेला आहे, हा खाजून खाजून बरा होणार नाही, तो वाढतच जाणार आहे त्यांचा. आणि महाराष्ट्रात तुमचं आहे तरी काय? या महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेना आणि शिवसेना आणि शिवसेना, बाकी कोणत्याही पक्षाला इथे कसलाही थारा नाहीये. आता शरद जोशींना आम्ही सांगतोय, अरे शेतकऱ्यांची संघटना बांधली, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही निवडणुकीला उभे राहा, शेतकरी संघटनेने महाराष्ट्राची निवडणूक लढवावी, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. नाही म्हणून आम्ही निवडणूकच लढवणार नाही. मग म्हटलं काय करणार?
योग्य माणसाला आम्ही पाठिंबा देणार. तुम्ही कोण ठरवणार हा योग्य हा नालायक का लायक